मातोश्रीच्या बाहेर महाविकास आघाडीच्या वतीने आता मोठं शक्ती प्रदर्शन केलं जाते। अर्ज दाखल करण्यापूर्वी महाविकास आघाडीचे उमेदवार आता मातोश्रीवर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे। थेट मातोश्रीवरची ही दृश्य आपण पाहतोय। मातोश्रीच्या बाहेर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आता मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीच्या वतीने मातोश्रीच्या बाहेर आता शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणारे आणि त्यापूर्वी हे उमेदवार मातोश्रीवर पोहोचलेले होते। उमेदवारांच्या सोबत त्यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। महाविकास आघाडीचे हे सगळे कार्यकर्ते आता मोठं शक्ती प्रदर्शन करत आहेत। दरम्यान याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विनोद राठोड यांनी। पाहूयात। महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाकडून अमोल कीर्तीकर तर दुसरीकडे काँग्रेस पक्षाकडून भूषण पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे। मातोश्री समोर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमले आहेत। शक्ती प्रदर्शन करत हे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणार आहेत आणि त्या ठिकाणी आपलं उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। एकंदरीत कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळत आहे। शिवसेनेकडून रथ तयार करण्यात आला आहे। आपण बघू शकता अमोल कीर्तीकर यांचा हा रथ आहे। कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे। महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीची एकजुटता या ठिकाणी पाहायला मिळत आहे। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसेनेचे कार्यकर्ते या ठिकाणी मातोश्री समोर जमले आहे आणि या ठिकाणी महाविकास आघाडीची मोठी ताकद दाखवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनीलसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।